इंटिग्रल झिरो टू वन एक्स स्क्वायर इंटू 1 माइनस एक्स स्क्वायर ब्रॅकेट रेज टू 5/2 इंटू डी एक्स. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये हे एक्झाम्पल आपलं आणखी एकदा येणार आहे समोर, असंच किंवा हेच म्हटलं तरी चालेल. रेज टू 5/2 ऐवजी 3/2 असेल, 1/2 असेल, वॉट एव्हर. आधी याचा आपण इनडेफिनाइटली विचार करू. इनडेफिनाइटमधून काय होणार. इनडेफिनाइट मेथडनुसार यात पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल सबस्टिट्यूशन. 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. ही ब्रॅकेटमधली टर्म आहे. शक्यतो अडचणीतल्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करत असतो की ज्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्जन इझिली करता येऊ शकेल. अशा टर्मला सबस्टिट्यूट केलं. 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला. या ब्रॅकेटचं कन्वर्जन टी मध्ये होऊन जाईल. आपल्याला हा एक्स स्क्वेअर असतो बाहेर, त्याची पण व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची असते. म्हणजे आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस टी लिहू शकतो. हा एक्स स्क्वेअर राईट साईडला, टी लेफ्ट साईडला. डिफरन्शिएट करा. 2x इंटू डी एक्स इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0, टीसाठी मायनस डी टी, म्हणजेच x इंटू डी एक्स इज इक्वल टू मायनस 1/2 डी टी येणार. बरोबर. आता प्रॉब्लेम इथं हा आहे की आपल्याकडे अवेलेबल टर्म जी आहे ती फक्त डी एक्स आहे. अवेलेबल टर्म जी आहे ती फक्त डी एक्स आहे. एक्स इंटू डी एक्स नाही आहे. इथे जर एक्स इंटू डी एक्स असतं तर काही इश्यूज नव्हता, काही प्रॉब्लेमच नव्हता. डायरेक्ट या एक्सच्या जागी आपण एक्स इंटू डी एक्सला 1/2 डी टी लिहू शकलो असतो. हे टीमध्ये कन्वर्ट झालं असतं, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम हा इथं एक्स स्क्वेअर आहे. देन व्हॉट. हा एक्स आणायचा कुठून. x into x is equal to x plus. हा जर एक्स आपण स्प्लिट केला, एक एक्स याला दिला तरी उरलेला जो एक एक्स आहे त्याच्यामध्ये मग रूट 1 मायनस टी येईल आणि ते रूट 1 मायनस टी परत सिम्प्लिफाय करायला डिफिकल्ट जाणार आपल्याला. बरोबर आहे. या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाची हिंट जी आहे ती 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. याला अल्जेब्रिकली कधी जाता आलं असतं जर इथं 1 मायनस एक्स असता फक्त, तर 1 मायनस एक्स स्क्वेअर ऐवजी 1 मायनस एक्स असतं त्याला आपल्याला अल्जेब्रिकली विचार करता आला असता. मेन प्रॉब्लेम इथेच अडतो की आपण हे सबस्टिट्यूशन करतो जेव्हा की हा या अल्जेब्रिकली जाणार नाही, कारण एक्सचा प्रॉब्लेम येतो, तो नाही अवेलेबल. मग ॲक्च्युली याला सबस्टिट्यूशन जे रिक्वायर्ड आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर रूट इलिमिनेट करायचं आहे
आणि तो इलिमिनेट होऊ शकतो रेस टू 5/2चा हे रूट, आणि इथे 1 मायनस एक्स स्क्वेअरची टर्म आहे. इथे जर आपण सबस्टिट्यूशन एक्स इज इक्वल टू साइन थिटा केलं, आता याचं कॉम्प्लिकेशन निघून जाईल. एक्स इज इक्वल टू साइन थिटा टाकल्यामुळं काय झालं, डी एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा डी थिटा आली. एक्स इज इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट केल्यामुळं डी एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा डी थिटा आली. आता यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज फक्त पाहायच्या आहेत. when x is equal to 0, लोअर लिमिट 0 आहे, x इज इक्वल टू 0 असेल तर थिटाची किंमत येते साइन इनव्हर्स 0, आणि साइन इनव्हर्स 0 किती म्हटल्यास आपण इथे थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स x म्हणू शकतो. थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स 0, आणि साइन इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू किती, 0च. when x equal to 1, theta equal to sin inverse 1, आणि sin inverse 1 ची व्हॅल्यू π/2, बरोबर आहे. आता हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर इंटिग्रेशनची टर्म काय होईल, इंटिग्रेशनची लिमिट 0 to 1 ऐवजी येतील 0 to π/2, बरोबर. 0 to 1 ऐवजी 0 to π/2. एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा रेस टू 5/2, आणि परत पुढे डी एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा इंटू डी थिटा. आता पाहायचं सिम्प्लिफिकेशन, 0 to π/2 साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा हा ब्रॅकेट म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 5/2 इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. ओके. त्यानंतर आता यामध्ये हे कॉस स्क्वेअर थिटा आणि रेस टू 5/2 आहे. इंडेक्सच्या रूलनुसार ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन, एम इंटू एन, 2 इंटू 5/2 म्हणजे हे 2 2 कॅन्सल होऊन जातील. इथे राहील कॉस रेस टू 5. हा कॉस रेस टू 5 आणि हा इथे एक कॉस आहे, म्हणजेच आता इंटिग्रेशनची टर्म आली आपली इंटिग्रल 0 to π/2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस रेस टू 6 थिटा इंटू डी थिटा. 0 to π/2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस रेस टू 6 थिटा इंटू डी थिटा. ओके. इथपर्यंत तर आलं, पण आता हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट कसं करायचं, कारण यात साइनचा इंडेक्स 2 आहे, कॉसचा इंडेक्स 6 आहे. याला पुढे सिम्प्लिफाय करत असताना आपण जर इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा विचार केला, इनडेफिनाइटचा वे फॉलो केला, तर त्यानं काय होईल लक्षात घ्या. आधी आपल्याला या साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहावं लागेल.
साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय कॉस रेस टू 6 थिटा येणार. हा कॉस रेस टू 6 थिटा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला, म्हणजे एक टर्म येईल कॉस रेस टू 6 थिटा मायनस दुसरी टर्म कॉस रेस टू 8 थिटा, आणि याचे दोन इंटिग्रेशन्स वेगवेगळे होतील. 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 6 थिटा वेगळा आणि 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 8 थिटा वेगळा. असे दोन डिफरंट इंटिग्रेशन्स, दोन डिफरंट रिझल्ट्स यामध्ये तयार होऊन जातील. पण मग आता हे तरी कसे सॉल्व करायचे आहेत? कॉस रेस टू 6 आणि कॉस रेस टू 8 ज्या प्रकारे आपण इनडेफिनाइटमध्ये कॉस स्क्वेअर एक्स किंवा कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस रेस टू 4 थिटा याचं इंटिग्रेशन सॉल्व करतो, त्या प्रकारे ते सॉल्व करावे लागतील. कॉस स्क्वेअर किंवा कॉस रेस टू 4 साठी. साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर साठी आपण काय करत असतो? 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2, बरोबर. कॉस रेस टू 4 साठी हाच रिझल्ट कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. रेस टू 6 साठी काय होणार? रेस टू 6 साठी होणार हा ब्रॅकेटचा क्यूब, याचं एक्सपान्शन करून इंटिग्रेट करावं लागेल. रेस टू 8 साठी काय होणार? याचं एक्सपान्शन करून हे रेस टू 4 होणार. तर रेस टू 4चं एक्सपान्शन ते किती मोठं जाईल हे आपण इमॅजिन करू शकतो की या प्रॉब्लेमची लेंथ काय होईल. पण डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला एवढं सगळं वर्किंग करण्याची गरज नाही. इनडेफिनाइटमध्ये हा प्रॉब्लेम रेस टू 6 रेस टू 8 पर्यंत नाही आलं, कारण ते खूप हेवी आणि हे लेंथी कॅल्क्युलेशन होतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होतो, पण लेंथ विचारात घेऊ शकतो आपण. कॉस रेस टू 4 पर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत प्रॉब्लेम, आणि कॉस रेस टू 4 पर्यंत इट्स ओके. ए मायनस बी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून तेवढं एक्सपान्शन आपण देऊ शकतो. पण हे क्यूब रेस टू 4 हे एक्सपान्शन जास्त हेवी होईल, त्यामुळं इनडेफिनाइटमध्ये इथपर्यंतचे कॅल्क्युलेशन लेवल नाही विचारले जात. आता डेफिनाइटमध्ये ही टर्म आली याचं कारण असं की डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये यासाठी स्पेसिफिकली दोन रिझल्ट्स आहेत. ॲक्च्युली जे 3 आहेत, पण आपण 2च म्हणून लक्षात ठेवू शकतो, ज्यांना रिडक्शन फॉर्म्युले असं म्हटलं जातं. ज्या हायर पॉवर्स आहेत साइन कॉस या टर्मच्या, याच्याशी रिलेटेड असणारे ते फॉर्म्युले आहेत, ज्यांना आपण रिडक्शन फॉर्म्युले असं म्हणतो. मग हे रिडक्शन फॉर्म्युले काय? साइन रेस टू एम आणि कॉस रेस टू एम. साइन रेस टू एम आणि कॉस रेस टू एम याचे रिझल्ट्स आहेत. मग रिझल्ट्स काय आहेत आधी लक्षात घ्या, ते समजावून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांनी भरपूर कॅल्क्युलेशन वर्क तुमचे रिड्यूस होणार आहेत. फर्स्ट रिझल्ट आहे इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू nx इंटू dx. यात महत्वाची थिंग आहे की लिमिट 0 टू पाय बाय 2च पाहिजे, दुसरं नाही चालणार. लिमिटिंग व्हॅल्यू 0 टू पाय बाय 2 असताना आपल्याला हे वापरता येतील. इंटिग्रल 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू nx आणि इंटिग्रल 0 टू पाय बाय 2
कॉस रेस टू एन एक्स. साईन असला काय, कॉस असला काय, दोघांसाठी रिझल्ट सेम आहे, दोघांसाठी फॉर्म्युला सेम आहे. ओके, वेअर दॅट एन इज एनी इंटीजर. एन हा कोणताही इंटीजर असू शकतो, म्हणजे पूर्णांक संख्या, फ्रॅक्शन नाही चालणार. ओके, आणि तो पॉझिटिव्ह इंटीजरच पाहिजे, पुन्हा निगेटिव्ह नाही. एन इज एनी पॉझिटिव्ह इंटीजर. साइन रेस टू एन असेल, कॉस रेस टू एन असेल, दोन्हीसाठी सेम रिझल्ट. तो रिझल्ट कसा आहे हे समजावून घ्या व्यवस्थित. दॅट इज इक्वल टू न्यूमरेटरला n-1, n-3, n-5 हे कुठपर्यंत, सबट्रॅक्शन 1 किंवा 2 येईपर्यंत. सबट्रॅक्शन 0 नाही होऊ द्यायचं, 0 आलं की संपलं. 1 किंवा 2 एवढं सबट्रॅक्शन येईपर्यंत एन मधून एक एक ऑड नंबर मायनस करत चालायचा. n-1, n-3, n-5, n-7 लाईकवाईज. मग या साइन आणि कॉसचा इंडेक्स किती मोठा असू द्या, आता 6 आणि 8च काय, 10, 12, 15, 18, 20 काही असू द्या, चालेल. त्याने डायरेक्टली इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म, डिनॉमिनेटरची टर्म कशी आहे, n इंटू n-2, n-4 अप टू 1 or 2. म्हणजे न्यूमरेटरला काय करायचं, एन मधून ऑड नंबर सबट्रॅक्ट करत चालायचे, 1, 3, 5, 7. डिनॉमिनेटरला इव्हन नंबर सबट्रॅक्ट करत चालायचे, 0, 2, 4, 6, 8. ओके, अँड मल्टीप्लाइड बाय याला एक कॉन्स्टंट आहे के. आता हा के काय, दिस के इज इक्वल टू 1 इफ एन इज ऑड. एन जर ऑड असेल तर के ची व्हॅल्यू 1 घ्यायची. म्हणजे थोडक्यात एन जर ऑड असेल तर ह्या के ची गरज पण नाही. मल्टिप्लिकेशनमध्ये 1 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतंय, काहीच होत नाही. पण हाच एन जर इव्हन असेल तर मात्र या के ची व्हॅल्यू घ्यायची आहे π/2 इफ एन इज इव्हन. एन जर इव्हन असेल तर के ची व्हॅल्यू π/2 आणि एन जर ऑड असेल तर के ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. ओके, हा एक रिझल्ट आहे. ॲक्च्युली तसे दोन आहेत, पण सेमच फॉर्म्युला आहे. साइन रेस टू एन असला काय, कॉस रेस टू एन असला काय, डझंट मॅटर. ओके, आधी आपण हा रिझल्ट यूज कसा केला जातोय ते बघूया. आत्ताच्या आपल्या सिम्प्लिफिकेशनमध्ये कॉस रेस टू 6 आणि कॉस रेस टू 8 अशा टर्म आल्या होत्या. आपण त्याच दोन व्हॅल्यू काढू, कॉस रेस टू 6 आणि कॉस रेस टू 8. समजा आपण हा रिझल्ट यूज करूया इंटिग्रल 0 to π/2 कॉस रेस टू 8 थीटासाठी. इथे साइन असला काय, कॉस असला काय, महत्वाचा आहे तो एन. आता एन ची व्हॅल्यू 8 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त हा रिझल्ट वापरत असताना न्यूमरेटरला एन मधून 1, 3, 5 असे सबट्रॅक्ट करत चालायचे. कुठपर्यंत, व्हॅल्यू 0 नाही येऊ द्यायची, व्हॅल्यू निगेटिव्ह नाही येऊ द्यायची. जोपर्यंत सबट्रॅक्शन 1 किंवा 2 येत नाही तोपर्यंत.
म्हणजे आता इथे आपण न्यूमरेटरला घेणार 8 - 1, 8 - 3, 8 - 5, 8 - 7. आता 8 - 7 किती येतो? 1 येतो. 8 - 7 1 येतो. म्हणजे इथं आपल्याला थांबायचं आहे, कारण या सिरीजनं आपण पुढे गेलो तर 8 - 9 येईल, जो की निगेटिव्ह येईल. आपला निगेटिव्ह नाही येऊ द्यायचं, पॉझिटिव्ह. ओके. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला सुरुवात आहे n पासून, म्हणजे 8 पासून, आणि मग त्यातून इव्हन नंबर मायनस करत चालायचे. म्हणजे काय? 8, 8 - 2, 8 - 4, 8 - 6. आता पुढची टर्म आहे 8 - 8, जो की 0 येणार, पण 0 येऊ द्यायचा नाही. त्यातल्या त्या डिनॉमिनेटरला तर कसंच जमणार नाही. ओके. त्यामुळे 8 - 6 पर्यंत येऊन आपल्याला थांबायचं. गॉट दिस? आता याच्यानंतर मल्टीप्लाइड बाय आहे k. n जर ऑड असेल तर k ची व्हॅल्यू 1 घ्यायची, म्हणजे तो नाही घेतला तरी चालणार आहे. पण n जर इव्हन असेल तर k ची व्हॅल्यू π/2 घ्यायची आपल्याला. इथं n ची व्हॅल्यू 8 आहे, जो की इव्हन आहे, म्हणजेच आपल्याला मल्टीप्लाइड बाय π/2 ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके. आणि आता कॅल्क्युलेशन काय होईल? कॅल्क्युलेशन 8 - 1 म्हणजे 7, 8 - 3 म्हणजे 5, 8 - 5 म्हणजे 3, 7, 5, 3, 1 डिवायडेड बाय 8, 6, 4, 2 मल्टीप्लाइड बाय π/2. आता यात सिम्प्लिफिकेशन जास्त होणार नाही, कॅन्सलेशन, कारण ऑड इव्हन आहेत. फक्त हा 3 डिवाइड होईल 6ला, इथे 2 येईल. म्हणजे न्यूमरेटर येणार 7 × 5 35 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 8 × 2 16, 16 × 4 64, 64 × 2 128, आणि 128 × 2 256. एका सिंगल लाईनमध्येच cos⁸8. तुम्ही याला इनडेफिनाइट मेथडनी सॉल्व्ह करून बघा, मग तुम्हाला या फॉर्म्युल्याचा इम्पॉर्टन्स लक्षात येईल. ओके. त्यानंतर इंटिग्रल 0 to π/2. समजा आपण cos⁻6 थीटा × d थीटा फाइंड करायचं. cos⁻6 म्हणजे आता n ची व्हॅल्यू काय झाली? 6 झाली. कसा वापरता येईल फॉर्म्युला? 6 - 1, 6 - 3, 6 - 5 एवढंच येणार. डिवायडेड बाय 6, 6 - 2, 6 - 4, आणि मल्टीप्लाइड बाय π/2, कारण n इव्हन आहे. बरोबर. 6 - 1 म्हणजे 5, 6 - 3 म्हणजे 3, 1 डिवायडेड बाय 642 × π/2. आणि मग फायनली 15 पाय अपॉन इथे 3 डिवाइड होऊ शकतो. 3 डिवाइड झाला 6ला तर 2 येईल. 5 पाय अपॉन 32. असंच sin⁻6 साठी होईल, sin⁻8 साठी, दोन्हीसाठी पण व्हॅल्यू सेम येणार. आता या एक्झाम्पलला जर आपण मागच्या एक्झाम्पलला जर आपण sin² थीटाला 1 - cos² थीटा लिहिलं
आणि यानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर एक तयार होतो कॉस रेस टू 6चा प्रॉब्लेम, एक तयार होतो कॉस रेस टू 8चा प्रॉब्लेम. त्या दोन्हीसाठी हा फॉर्म्युला आणि या व्हॅल्यूज आपण यूज करू शकतो. कॉस रेस टू 6 थिटा मायनस कॉस रेस टू 8 थिटा, या दोन्हीचं सबट्रॅक्शन जेवढं येतं ते आपला आन्सर होईल. पण याची गरज नाही आहे याचं कारण यातला जो सेकंड फॉर्म्युला आहे तो पण अवेलेबल आहे. तो सेकंड फॉर्म्युला काय की जर इंटिग्रल झिरो टू पाय बाय 2 साइन रेस टू m थीटा इंटू कॉस रेस टू n थीटा असेल तर, म्हणजे साइनचा इंडेक्स वेगळा कॉसचा इंडेक्स वेगळा, सेम पण असू शकतो. साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस रेस टू 8 थिटा असेल किंवा साइन क्यूब थिटा इंटू कॉस रेस टू 4 थिटा असेल, व्हॉट एव्हर, कुठलंही कॉम्बिनेशन चालेल, कुठलंही कॉम्बिनेशन. फक्त पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजेत m आणि n. अशा वेळी याच्यासाठी पण डायरेक्ट रिडक्शन फॉर्म्युला आहे. साइन रेस टू m थिटा इंटू कॉस रेस टू n थिटा. ओके, याच्यासाठी काय रिझल्ट आहे तो थोडासा मागच्यासारखाच आहे. आधी काय करायचं, तिथे फक्त n होता, इथे दोघं जण आहेत, एक m आहे एक n आहे. मग आधी आपण काय करणार, हा जो m आहे त्याला पकडणार, m-1 m-3 m-5 कुठपर्यंत, 1 किंवा 2 येईपर्यंत. ओके, परत त्याला मल्टिप्लाय n साठी तसंच, n-1 n-3 n-5 हे पण कुठपर्यंत, 1 किंवा 2 येईपर्यंत. म्हणजे जसं या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटरला n-1 n-3 n-5 होतं 1 किंवा 2 पर्यंत, तसंच याही फॉर्म्युल्यामध्ये आहे, फक्त ते m साठी वेगळं आणि n साठी वेगळं आहे आणि त्यांच्यात मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म. डिनॉमिनेटर मात्र थोडा चेंज आहे, मायनर चेंज. डिनॉमिनेटरला काय होतं मागच्या फॉर्म्युल्यामध्ये n-2 n-4 n-6, म्हणजे त्यातून आपण इवन नंबर मायनस करत होतो. इथे इवन नंबरच मायनस करायचे पण सेपरेट सेपरेट नाही, तर ते या प्रकारे m प्लस n -2 m प्लस n -4 लाईकवाईज हे पण 1 किंवा 2 येईपर्यंत. म्हणजे त्या m आणि nचं ॲडिशन करायचं आणि त्या ॲडिशनमधून इवन नंबर मायनस करत चालायचे डिनॉमिनेटरला. m प्लस n -0 -2 4 6 8 लाईकवाईज. ओके, आणि शेवटी परत इथं मल्टिप्लाइड बाय k आहेच. आता हा k कसा, k ची व्हॅल्यू काय, k ची व्हॅल्यू इक्वल टू घ्यायची आहे π/2 when m and n both are
इव्हन पॉझिटिव्ह इंटिजर्स. पॉझिटिव्ह इंटिजर तर ते पाहिजेच आहेत, नो डाऊट. पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजेच आहेत, पण दोन्ही इव्हन असले, एम पण इव्हन आहे, एन पण इव्हन आहे, तर के ची व्हॅल्यू π/2 घ्यायची. अँड दिस के इक्वल टू 1 अदरवाईज. आता हे अदरवाईज मध्ये काय येणार? दोन्ही ऑड असले, के ची व्हॅल्यू 1. हा ऑड आहे, हा इव्हन आहे, के ची व्हॅल्यू 1. हा इव्हन आहे, हा ऑड आहे, के ची व्हॅल्यू 1. म्हणजे कुणीही एक ऑड आणि कुणीही एक इव्हन असला की के ची व्हॅल्यू 1. दोन्ही ऑड असले तरी के ची व्हॅल्यू 1. फक्त दोन्ही इव्हन असले तर मात्र के ची व्हॅल्यू π/2 घ्यायची. ओके. आता हा रिझल्ट कसा वापरायचा बघा. जे आपलं एक्झाम्पल आहे तेच आपण विचारात घेऊ. इंटिग्रल 0 to π/2 sin square theta into cos raised to 6 theta, suppose sin square theta into cos raised to 6 theta. यामध्ये m इज इक्वल टू 2 आहे आणि n इज इक्वल टू 6 आहे. m इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 6. इथे जर आपण फॉर्म्युला यूज केला तर न्यूमरेटरला पहिल्यांदा m साठी m-1, m-3, m-5. m म्हणजे 2 आहे, 2 - 1 तो इथेच स्टॉप होईल, कारण पुढे तर जाता येणार नाही. 2 - 3 घेता येणार नाही, निगेटिव्ह येतोय, संपलं. मल्टिप्लाइड बाय परत n साठी तेच 6 - 1, 6 - 3, 6 - 5. n ची व्हॅल्यू 6 आहे. 6 - 5 पर्यंत येता येईल कारण तिथे 1 येतं सबट्रॅक्शन. ओके. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म. डिनॉमिनेटरसाठी मात्र आपल्याला आधी या दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे. m + n इज इक्वल टू येणार 8. आणि या 8 मधून आपल्याला इव्हन नंबर मायनस करत चालायचे. म्हणजे 8 × 8 - 2, 8 - 4, 8 - 6, 8 - 6 येतो 2. इथेच थांबावं लागेल कारण पुढची टर्म 8 - 8 येणार आहे. आणि मल्टिप्लाइड बाय आता शेवटी विचार करायचा केचा. m आणि n दोन्ही इव्हन आहेत आणि दोन्ही इव्हन असतील तर π/2 येईल, अदरवाईज 1 येणार. या फॉर्म्युलांचा वापर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ह्या के ची व्हॅल्यू कन्फ्यूज होते. कधी 1 घ्यायचं आहे आणि कधी π/2 घ्यायचं आहे, याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. त्याला थोडंसं केअरफुल राहा. ओके. इक्वल टू कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर काय येईल पुढे? 2 - 1 म्हणजे 1, 6 - 1, 5, 3, 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 8, 6, 4, 2 मल्टिप्लाइड बाय π/2. इथे फक्त 3 डिवाइड होईल 6 ला. सो आन्सर विल बी 5π/8 × 2 16, 16 × 4 64, × 2 128, × 2 256. म्हणजे जर आपण साइन स्क्वेअर थिटाला 1 - कॉस स्क्वेअर थिटा लिहिला असता तर आपल्याला ते दोन वेगळ्या व्हॅल्यूज काढत बसावं लागलं असतं. डायरेक्ट याच्यासाठी पण फॉर्म्युला अवेलेबल आहे.
साइन रेस टू एम थिटा इंटू कॉस रेस टू एन थिटा, आणि तो या प्रकारे आपण यूज करू शकतो. खूप मोठं कॅल्क्युलेशन इनडेफिनाईटचं या फॉर्म्युल्यांमुळं रिड्यूस होतं, कमी होतं. या फॉर्म्युल्यांचं नावच मुळात आहे रिडक्शन फॉर्म्युले. पर्टिक्युलरली तुमच्या इंजिनिअरिंग मॅथ्समध्ये जिथं कुठे इंटिग्रेशनची सुरुवात होते त्याच्या पहिल्या टॉपिकचं नावच आहे रिडक्शन फॉर्म्युले. त्याच्यात यांचे डेरिव्हेशन्स पण आहेत. ओके, बट दिस डेरिव्हेशन्स आर नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड फॉर युअर लेवल, पण तुम्ही हे फॉर्म्युले यूज करू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हे आधी फॉर्म्युले लिहून घ्या, त्या फॉर्म्युल्यांचा यूज पण लिहून घ्या एक्झाम्पल्सचा, आणि मग त्या प्रॉब्लेमवरती या वाटल्यास. आधी हे फॉर्म्युला लिहून घ्या, नंतर हा फॉर्म्युला लिहून घ्या, हा फॉर्म्युला, आणि मग त्या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये हे एक्झाम्पल जोडून टाका. ओके, राईट ऑन दिस.